मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती आधार क्रमांक यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र वडील. तर लाडकी बहिणींना खूप प्रश्न येत आहेत की जे घटस्फोट जे महिला आहेत ज्यांचे वडील नाही आहेत, ज्यांचे पती नाही आहेत, त्यांचं जे मृत्यू दाखला आहे आणि जे घटस्फोटीचं जे कागद आहे ते जे त्यांनी देत आहेत अंगणवाडीमध्ये, पण त्यांना असले एक प्रश्न येत आहेत की त्यांनी इकडे तिकडे चर्चा करतात आणि यूट्यूबवर पण बाकी खूप सारे असे व्हिडिओ बघतात. त्यांना असं कळत येत आहे की शिफारस पत्र असं द्यायला लागेल वगैरे सगळं ते. तर त्या बाबतीत आपण आता ही व्हिडिओ बनवत आहे. तर कसं काय करावं असेल मी तर पुढं सांगेन तुम्हाला पुढं कळेल. तर आपण आता स्क्रीनवर आलेलो आहे. तर सगळ्यात अगोदर हे आपण इथून KYC करावी लागते लाडकी बहिणींची. ज्यांना माहीत नाही कशी KYC करायची आणि कशी काय, त्यांना काहीसुद्धा प्रश्न असेल तर त्यांनी मला विचारा कमेंट करून, मी तुम्हाला सांगतो. आणि तुमचे काहीसुद्धा प्रश्न असेल तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. इथं आपण KYC केल्यानंतरनं जे पुढचं जे कागद येणार आहे, KYC झाल्यानंतरनं हे अशा प्रकारे येईल. तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, ही जी कागद आहे. आणि दुसरा कागद जे इथं लिहून येईल ह्यामध्येच की तुमची ह्या आधार क्रमांकाची KYC पूर्ण झालेली आहे. ते दोन्ही कागद मिळून आपल्याला द्यायला लागणार अंगणवाडी सेविकाच्या तिथं. आणि दुसरा जे आपण मेन टॉपिक जे होतं आपलं आता, की शिफारस पत्र जे हे आहे ते तुम्हाला मी आता दाखवेन. हे तर हे जे आहे इथे जे आहे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्राचे नाव, तालुका, जिल्हा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती आधार क्रमांक यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, न्यायालयाचे आदेश लागू असेल याची मी तपासणी केलेली असून हे जे आहे सगळं ह्यामध्ये काय होणार आहे की इथे जो पण काही आहे सगळं ते अंगणवाडी जी सेविका आहेत त्यांनी सगळं हे भरून त्यांनी वरती पाठवणार आहेत बालविकास महिला मंडळाचे तिथे. तर हे लाडकी बहिणी तुम्हाला कोणाला काही सुद्धा करायला लागणार नाही आहे. शिफारसपत्र जे आहे हे सगळं अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून हे सगळं करायचं आहे. तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आणि जे काही सुद्धा ह्याबद्दल जरी आणि पुढे काही माहिती आली तर मी तुम्हाला लवकरात लवकर मी तुम्हाला कळवून देईन. आणि सुद्धा काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून फॉरवर्ड करा, जसे की दुसऱ्या लोकांना पण कळून जाईल. धन्यवाद.